हॅलो, नमस्कार. मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे गुरुवार आणि उद्या आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग. तर त्या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहे. तर तीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. गुरुपुष्य अमृत योग हा वारंवार येत नाही आणि दिवाळीची देखील सगळीकडे तयारी सुरू झालेली आहे. दिवाळीच्या अगदी काहीच दिवसाआधी हा गुरुपुष्य अमृत योग जुळून आलेला आहे. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ मानला जातो. या योगांवरती सोने चांदी खरेदी केल्याने त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. 24 ऑक्टोबर वार गुरुवारला गुरुपुष्य अमृत योग हा सकाळी 6:38 सुरू होणार आहे आणि शुक्रवारी सकाळी 6:38 संपणार आहे. जेव्हा गुरुपुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग जुळून येतो असे म्हटले जाते. तसेच गुरुपुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे सर्व देवी देवता या गुरुपुष्य अमृत योगांवरती या पुष्य नक्षत्राची पूजा करत असतात. त्यामुळे या दिवशी अनेक जण सोने चांदीची खरेदी करतात, तसेच नवीन शुभ कार्याला सुरुवात करतात, कारण त्या कामामध्ये आपल्याला यश मिळते. त्याचबरोबर या दिवशी नवीन व्यवसायाला देखील सुरुवात करतात. तसेच या दिवशी काही खास प्रभावशाली सेवा उपाय केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद राहते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागते. तर म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर उद्या गुरुवार गुरुपुष्य अमृत योग या योगांवरती आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे सर्व कामांमध्ये यश प्राप्ती होऊन भरभराटी होऊ लागेल. 7 जन्मांचं दुःख संकटे दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकटे विघ्ने अडचणी येणार नाही असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची सेवा केल्याने घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते आणि तुळस ही हरिप्रिया असून माता लक्ष्मीचं रूप आहे. जर तुळस आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकटे विघ्न येत नाही, कारण तुळशी माता स्वतःवरती काही संकटे विघ्ने आपली ओढवून घेत असते. त्यामुळे कधी कधी आपली तुळस खराब होत असते. आपण म्हणतो ना की तुळस माझी खराब झाली, पाणी असूनही ऊन सावली असूनही एखाद्या वेळेस तुळस खराब होते. तर जरूर आपल्यावरती काही ना काहीतरी संकट येणार असतं आणि ती आपल्या घरावरती येऊ देत नाही. त्यामुळे तुळस ही कधीही आपण तुळस घरामध्ये लावतो का, तर नाही. तुळस ही आपल्या अंगणामध्ये बाहेर लावल्या जाते, कारण त्यासाठीच लावल्या जात असते की तुळशी माता आपल्या घरामध्ये कोणतंही वाईट दुःख संकट येऊ देत नाही. आपल्याला त्या दुःखांचा सामना करू देत नाही. ती स्वतःवरती ओढून घेत असते. म्हणून तुळस ही प्रत्येक अंगणामध्ये लावल्या जाते. तिची रोज नित्यनेमाने पूजा केली जाते. म्हणून तुळशीला इतकं पवित्र आणि महत्वाचं स्थान मानलं जातं. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात तुळस ही पवित्र आणि पूजनीय मानली जाते. गुरुवार हा बृहस्पतिवार म्हणून मानला जातो. त्याचबरोबर गुरुवार हा श्रीहरी विष्णू देवांना समर्पित मानला जातो आणि या दिवशी गुरुपुष्य अमृत योग हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. त्यामुळे या अमृत योगांवरती आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा स्थिर स्वरूपात राहील, घरामध्ये पैसा येऊ लागेल, तसेच नवनवीन कामाच्या संधी आपल्याला मिळू लागतील आणि माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करू लागेल. तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपली रोजची जी नित्यकर्म आहे ती आपल्याला आटोपून घ्यायची आहे. त्यानंतर पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गुलाबजल टाकून, असेल तर गंगाजल टाका, नसेल तर गुलाबजल टाका, हे टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला शक्यतो या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे
आणि तुमच्याकडे जर नसेल तर एखादा पिवळा तुम्ही रुमाल खिशामध्ये ठेवा किंवा ओढणी घ्या किंवा शर्ट असेल तर शर्ट घाला अशा प्रकारे. किंवा नसेलच तर उद्या आपण आपली अंघोळ झाल्याबरोबर आपल्याला एक हळदीचा टिक्का आपल्या कपाळावरती उद्या दिवसभर तो लावून ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला आपल्या देवांची रोजची जी नित्यपूजा आहे ती पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. उद्या देवासमोर आपल्याला तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. त्यानंतर धूप लावायचा आहे. देवांना उद्या पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायची आहे. त्यानंतर आपली जी कोणती सेवा असेल आणि तुम्ही करतही नसाल तरी उद्याच्या दिवशी आवर्जून सेवा करा. स्वामींचे 3 अध्याय घ्या. एक वेळा श्री सुक्त म्हणा, एक वेळा पुरुष सुक्त म्हणा. त्यानंतर विष्णू सहस्रनाम म्हणणं शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम म्हणा किंवा सोप्यात सोपं व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणा. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक तांब्या भरून लोटा भरून पाणी, चांगलं ताजं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. अर्पण करताना ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. हे पाणी अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचा आहे. तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. तुपाच्या दिव्यामध्ये आपल्याला 1 चिमूटभर हळद टाकायची आहे. 1 तांदूळाचा दाणा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता कच्चं दूध तुम्हाला जर गाईचं मिळत असेल तर अतिउत्तम आणि नसल मिळत समजा कच्चं आता गाईचं दूध तुम्हाला तर कच्चं दूध तुम्ही अगदी दारावरचं घ्या, डेअरीवरचं घ्या किंवा पुडीचं म्हणजे पॅकेटचं घ्या. ते घेतलं तरी देखील चालणार आहे. कारण दूध हे दूधच असतं. फक्त एवढं आहे की गाईच्या दुधाला जास्त महत्त्व असतं. तर तुम्ही कोणतंही कच्चं दूध घ्या. त्यामध्ये तुमच्याकडे जर केसर असेल तर केसर त्या दुधामध्ये मिक्स करा आणि ते कच्चं दूध आणि 2-4 दाणे साखरेचे टाका आणि हे दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. आपल्याला अगोदर ही पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे अर्पण करायचं आहे केशर घातलेलं दूध आणि ओम हे दूध अर्पण आपल्याला अगदी हळूवार टाकायचं आहे आणि मनामध्ये कमीत कमी आपल्याला 11 वेळा हा मंत्र बोलला गेला पाहिजे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तशा पद्धतीने तुम्हाला ते दूध अर्पण करायचं आहे. त्यानंतर हे दूध अर्पण करून झाल्यावरती तुमची जर आर्थिक परिस्थिती जर बेताची असेल, पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा स्थायी स्वरूपात अखंड स्वरूपात राहत नसेल किंवा पैसा येतो परंतु याना त्या कारणाने तो खर्च होतो, तर त्यासाठी माता तुळशीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये हा आलेला पैसा जो आहे पैसा येऊ दे, आलेला पैसा माझ्या घरामध्ये स्थायी स्वरूपात अखंड वास करू दे आणि पैशाला पैसा लागू दे आणि माझी भरभराटी होऊ दे, असं तुम्हाला माता तुळशीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुळशीजवळ बसून तुम्हाला 108 वेळा ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. माता लक्ष्मीचा मंत्राचे पठण करायचं आहे 16 वेळा. किंवा तुम्हाला जर तिथे बसणं शक्य असेल तुळशीजवळ किंवा तुळस तुम्ही खाली घ्या अशी वरती ठेवलेली असेल तर, आणि त्यानंतर 1 वेळा तुम्हाला तुळशी समोर बसून महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि आपले दोन्ही हात लावून आपली जी इच्छा आहे पैशाविषयीची कोणती इच्छा असेल तुम्हाला, तुम्ही ज्या संकटाचा ज्या कोणत्या गोष्टीचा सामना करत असाल ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि सांगायची आहे. त्यानंतर मनोमन नमस्कार करायचा आहे. संध्याकाळी देखील तुम्हाला हाच फक्त दूध घालायचं नाही तुळशीला संध्याकाळी, परंतु तुपाचा दिवा लावून आपल्याला दिव्याचा मंत्र म्हणायचा आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र म्हटल्यानंतर तुळशीला प्रार्थना करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे. नमस्कार करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा उपाय आवर्जून करायचा आहे. आणि एक सांगेन, उद्याच्या गुरुवारपासून
तुम्ही कमीत कमी 5 गुरुवारपर्यंत कंटिन्यू लगातार तुळशीला हे केसर घालून दूध अर्पण करा, कच्चं दूध, आणि तुम्हाला थोडा का होईना अनुभव हा दिसू लागेल घरामध्ये. तुम्ही स्वतः हा अनुभव घ्या आणि 1 ते 2 महिन्याच्या नंतर मला आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून सांगा. कारण हा उपाय मी प्रत्येक गुरुवारी, प्रत्येक गुरुपुष्य अमृताला हा नक्की आवर्जून करते. त्यामुळे तुम्हाला सांगते, खरोखर ज्यांना पैशांची चणचण आहे त्यांनी आवर्जून करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.